किंवा ती बाब त्यांनी ऐकलेली नाही हे आता स्पष्ट होत आहे। ओमर अब्दुल्लांचं हे ट्विट पुरेसं बोलकं आहे, सध्याची काय परिस्थिती आहे ते सांगणारं आहे। खरं तर सगळ्यात जास्त त्रास कुणाला सहन करावा लागतो, सगळ्यात जास्त हानी कोणत्या भागाची होते तर ती अर्थातच बॉर्डर स्टेटची होते, म्हणजे जे सीमावर्ती भागात राहणारे लोक असतात, LOCच्या जवळ राहणारे लोक असतात त्यांचीच होते। त्याच परिसरामध्ये सध्या कशा पद्धतीनं ब्लॅकआउट झालेला आहे। लोक खरं तर आज निश्चिंत होते, लोकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला होता। गेल्या 4 ते 5 रात्री लोक प्रचंड भयभीत होते, अनेक ठिकाणचे लोक झोपले नव्हते, कारण केव्हा स्फोट होईल, केव्हा ड्रोन हल्ला होईल याची कोणती शाश्वती नव्हती। पण आज जेव्हा आंतरराष्ट्रीय समुदायानं भारताकडनं पाकिस्तानकडनं हे घोषित करण्यात आलं की शस्त्रसंधी झाली आहे, दोनही बाजूंनी चर्चा करण्यात आली आणि त्या 12 मेला म्हणजे 2च दिवसांनी दोनही देशांचे उच्चस्तरीय अधिकारी भेटणार आहेत, चर्चा करणार आहेत। ही सगळी परिस्थिती कुठेतरी निवळतीये, शांत होतीये असं वाटत असताना पाकिस्ताननं पुन्हा एकदा ड्रोन हल्ले केलेले आहेत। याचे 2 पुरावे, एकतर ही दृश्य आपण पाहतोय उधमपूरची, उधमपूरमध्ये पाकिस्ताननं एकापाठोपाठ एक ड्रोन सोडलेत, जसे ड्रोन गेले 3 ते 4 दिवस भारताच्या हद्दीमध्ये येतात। आणि दुसरं म्हणजे ओमर अब्दुल्ला यांचं ट्विट। ओमर अब्दुल्ला आपल्या ट्विटमध्ये हे स्पष्टपणे अधोरेखित करतात की संपूर्ण श्रीनगरमध्ये ड्रोनचे आवाज येतात। पंजाबच्या पठाणकोटमध्ये सुद्धा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे जम्मू काश्मीरचा भाग आणि पठाणकोट तीनही बाजूंना आता शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे। तर पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे, पण BSFला आणि सुरक्षा दलांना पूर्णपणे मोकळीक देण्यात आली आहे, पूर्णपणे अप्पर हँड देण्यात आलेला आहे की पाकिस्तानच्या आगळीकीला चोख आणि सडेतोड उत्तर द्या। पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पठाणकोटमध्ये, उधमपूरमध्ये ड्रोन हल्ले केलेले आहेत। राजौरी सेक्टर परिसरामध्ये, जम्मू काश्मीरमध्ये सगळीकडे सध्या गोळीबाराचे आवाज ऐकू येतात। जम्मूमध्ये ब्लॅकआउटचा निर्णय झालाय। ओमर अब्दुल्ला यांनी काही वेळापूर्वीच ट्विट केलेलं आहे की कशा पद्धतीनं संपूर्ण श्रीनगरमध्ये मोठ्या धमाक्यांचे किंवा मोठ्या स्फोटाचे आवाज ऐकू येतात। माझे सहकारी विलास सध्या आपल्यासोबत आहे। विलास, सगळे एक प्रकारे निश्चिंत झाले होते की शस्त्रसंधी झाली आहे, आता तरी शांतता प्रस्थापित होईल, पाकिस्तान कोणती आगळीक करणार नाही, पण पाकिस्ताननं हा शस्त्रसंधीचा बेसिक नियम मोडून कुठे कुठे नेमके हल्ले केलेत? ज्ञानदा, खरं तर दुर्दैवी असं म्हणूया या सगळ्या प्रकाराला, आणि मॅच्युरिटी नाही आहे। याच्या आधी सुद्धा पाकिस्ताननं अनेक वेळा भारताच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे, त्याचा मोठा इतिहास आहे 1947 पासून ते आजपर्यंतचा। मग ताश्कंदमधला करार असेल, शिमला करार असेल, किंवा मग अटलजी गेले होते तेव्हाचा, ते आजचा। आत्ता भारतातल्या प्रमुख जे शहर आहेत त्याच्यामध्ये उधमपूर आहे, पठाणकोट आहे, श्रीनगर आहे। सीमावर्ती भागामध्ये पुन्हा ड्रोन हल्ले करणं याचा अर्थ नेमका काय? तर मला असं वाटतं की पाकिस्तानमध्ये 2 सत्ता केंद्र आहेत, त्यांच्यातला हा संघर्ष तर नाहीये ना, कारण एका बाजूला पॉलिटिकल विंग सोबत जर चर्चा झालेली असेल तर ते सैन्य जे आहे, तिथलं लष्कर जे आहे ते डॉमिनेंट आहे, त्यामुळे त्या लष्कराला हे मान्य होतं की नाही हा प्रश्न याच्यातून निर्माण होतो, कारण लष्कर आता कारवाई करतंय। त्यामुळे पाकिस्तानमध्ये नेमकं काय चाललंय, पाकिस्तानला हवंय काय, हा यातून मेसेज जातो। आणि जगाच्या मध्ये खरं तर अब्रू वाचणार होती पाकिस्तानची, पण आता अशा प्रकारे एक प्रकारे बेजबाबदार असं जे कृती पाकिस्तानने केलेली आहे, त्यानंतर निश्चितपणे भारतानं सुद्धा त्याच्याबद्दल एक थेट उत्तर देण्याचा निर्णय घेतलेला आहे। तसे निर्देश आपल्या सैन्याला देण्यात आलेले आहेत। आणि आताच उमर अब्दुल्ला यांनी सुद्धा, मुख्यमंत्री आहेत ते, त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की सीज फायरहून काही तास उलटले नाहीत तोवरच अशा प्रकारचा जर स्फोटांचे आवाज येत असतील आणि गोळीबार होत असतील तर याला कसली शस्त्रसंधी म्हणायचं हा सवाल आहे। पण या सगळ्यातनं पाकिस्तानच्या मानसिकतेबद्दल, त्यांच्या उद्देशाबद्दल, हेतूबद्दल आणि त्यांच्या प्रामाणिकपणाच्या बद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। खरं तर त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा हा सवाल आहे। अगदी बरोबर मुद्दा तू अधोरेखित केलास विलास, की पाकिस्तानमध्ये एक प्रकारे 2 सत्ता केंद्र आपल्याला पाहायला मिळतात। एक तिथलं जे सरकार आहे, तिथले पंतप्रधान आहेत, आणि दुसरीकडे पाकिस्तानची आर्मी, पाकिस्तानचे आर्मी चीफ, कारण आर्मी पाकिस्तानची कायमच वरचढ मानली जाते आणि त्या आर्मीला म्हणजे त्या आर्मीकडनं आत्ताचे हे हल्ले होत आहेत का अशी सुद्धा एक शक्यता वर्तवली जाते आहे।
आणखी एक मुद्दा की भारतानं अतिशय संयमाची भूमिका घेतलेली होती आणि जेव्हा अमेरिकेसारखी महासत्ता या सगळ्या संदर्भात एक प्रकारे जाहीर करते समोर येऊन की बातचीत झालेली आहे, सगळं काही शांत होईल, परंतु तसं असताना सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नियम मोडणं किंवा शस्त्रसंधीचं पुन्हा एकदा उल्लंघन करणं आजच्या तणावाच्या परिस्थितीत, हे मगाशी तू बऱ्याच गेस्टशी बोललेला आहेस, त्यामुळे हा प्रश्न की हे पाकिस्तानला महागात पडू शकतं का? महागात याच्यासाठी पडू शकतं, यातनं केवळ प्रश्न हा पाकिस्तानच्या क्रेडिबिलिटीबद्दल, विश्वासार्हतेबद्दल नाही आहे, तर आता त्यांनी तोंडगशी पाडलंय तिकडे ट्रम्प यांना. खरं तर ट्रम्प स्टाईल आज त्यांनी ज्या प्रकारे ट्विट केलं असं कधी होत नाही की बायलॅटरल अशा प्रकारची चर्चा होत असताना तिसऱ्या व्यक्तींना त्याच्यामध्ये उडी टाकून आपण कसं हे केलं, म्हणजे ती ट्रम्प स्टाईल आहे जी की थोडीशी वेगळी आहे. आजपर्यंत बघितलं आपण युक्रेन आणि रशियाच्या मध्ये सुद्धा त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, युक्रेनच्या पंतप्रधानांनी त्यांनी ज्या प्रकारे झापलं, हे सगळं आपण बघितले, ती स्टाईल आहे, फॉरगेट इट. पण आज ट्रम्प एका बाजूला सांगतायत आणि दुसऱ्या बाजूला काही तासात हे होणं, याचा अर्थ ट्रम्प यांचा इगो हर्ट होऊ शकतो. हा त्यांचा सुद्धा अपमान आहे, ट्रम्प यांचा भारताच्या सामंजस्याचा अपमान आहे. हा जी सामंजस्याची भूमिका भारताने घेतली त्याचा सुद्धा अपमान केलेला आहे यांनी. आणि दुसरं म्हणजे पाकिस्तानच्या बद्दलची जी प्रतिमा जगभरामध्ये गेलेली आहे त्याला तडा गेलेला आहे.